नमस्कार मंडळी, मी मंगला रुद्राक्षवार. माझ्या किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत. आज मी विदर्भात खास बनवल्या जाणाऱ्या कोहळ्याची बोंडाची रेसिपी दाखवणार आहे. कोहळा, गूळ आणि घरच्या कणकेचा वापर करून अगदी सोप्या पद्धतीने ही बोंड तयार होतात. बाहेरून कुरकुरीत आणि आतून लुसलुसीत मऊ. गुळाच्या गोडीचा आणि वेलची जायफळाचा खूप सुंदर मेळ यामध्ये जुळून येतो. मग लगेच रेसिपीला सुरुवात करू. यासाठी 1 पाव कोहळं पाट काढून किसून घ्यायचं. या कोहळ्याचा किस 1 कप गच्च भरून होतो. 1 कप किसाला 1 कप गूळ घ्यायचा. गूळ चिरून घ्या म्हणजे लवकर विरघळेल. एका भांड्यामध्ये हा गूळ आणि किस मिक्स करून शिजवून घ्या. चांगल्या प्रकारे मिक्स करायचा आणि गूळ वितळेपर्यंतच किस शिजवायचा आहे आपल्याला. जास्त शिजवण्याची गरज नाही कारण किस खूप लवकर शिजतो. आपला किस शिजला आहे आणि गूळ पण वितळला आहे. आता आपण हा थंड करून घेऊ. थंड करूनच यामध्ये कणिक घालायची. गरममध्ये कणिक घालायची नाही. यामध्ये वेलची पूड, वेलची जायफळ पूड आणि ह्या काही बिया घेतल्या आहे. या 2 प्रकारच्या बिया आहे. किंचित थोडंसं मीठ आणि अर्धा चमचा सुंठ पावडर. हे गूळ आणि किस एका मोठ्या भांड्यात काढून घेऊ म्हणजे छान फेस्टा येईल आपल्याला. आता यामध्ये 1 कप कणिक घालायची. कणिक यामध्ये थोडी थोडी घाला कारण आपल्याला वरून पाणी घालायचे नाही आहे. त्यामुळे जेवढी कणिक पचेल तेवढीच घालायचं. चांगली फेटून घ्या. 1 कप किसाला 1 कप गूळ आणि 1 कप कणिक. मोजक्या साहित्यात जुन्या पारंपरिक रेसिपी होतात. चांगलं फेटून घ्या. पूर्ण पीठ मी घातले. कोहळ्याला जे पाणी सुटलं होतं तेवढ्यातच हे पीठ भिजल्या जाते. प्रमाण जर तुम्ही योग्य घेतले तर वरून पाणी घालण्याची गरज पडणार नाही. चांगलं हाताने फेटून घेऊ. बघा असा छान स्टिकी डो व्हायला पाहिजे. छान स्टिकी डो झालेला आहे आपला. आता यामध्ये 1 टेबलस्पून तीळ घालायचे. तीळ यामध्ये मिक्स करून घेऊ. यामध्ये कोहळ्याच्याच बिया घालतात पण आज मी जे कोहळं घेतलं त्याला बिया नव्हत्या म्हणून दुसऱ्या बिया मी घातल्या ज्या घरात होत्या त्या. नाहीतर पारंपरिक पद्धतीमध्ये कोहळ्याच्या बिया चिरून साल काढून घालतात. गरम तेलामध्ये भज्यासारखे किंवा गोल गोल बोंड तुम्ही घालू शकता. असे गोल करून सुद्धा घालू शकता. बोंड लालसर रंगावर येईपर्यंत तळून घ्यायचे. जास्त वेळसुद्धा आपल्याला हे तळायचे नाही, नाहीतर आपला गूळ कॅरमलाइज होईल.
अशा प्रकारे सगळे बोंड आपण तळून घेऊ. पूर्वीच्या काळी गोड पदार्थ बनवण्यासाठी खास काहीच पदार्थ राहायचे. त्यामध्येच हा परसामध्ये कोळं लागलेलं राहायचं आणि ते तोडूनच त्यापासून हे गुलगुले पण म्हणतात त्याला कोणी, किंवा बोंड तयार होतात. ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पूर्ण बोंड मी तळून घेतलेले आहे आणि तुम्ही ही बोंड करून बघितल्यानंतर कसे झाले हे मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. कोळ्याची बोंड मऊ हवी असल्यास मिश्रण जास्त घट्ट करू नका. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बघा किती छान बोंड आपली तयार झाली आहे.